सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। पतंजली योग समिती व पत्रकार बांधवांनी केला अनाथ मुलांसोबत रंगोत्सव साजरा। भंसाळी टाकळी येथील आश्रमात होळी मिलन कार्यक्रम। सावनेर तालुक्यातील भंसाळी टाकळीच्या आश्रमात वास्तव्यात असलेल्या गरीब व अनाथ मुलांसोबत पतंजली योग समिती, व्हॉइस ऑफ मीडिया सावनेर, राष्ट्रीय युवा मराठी पत्रकार संघ सावनेर व सामाजिक कार्यकर्त्यांनी शुक्रवार दिनांक 14 मार्च रोजी सकाळी 8 वाजता होळी मिलन कार्यक्रमाचे आयोजन करून रंगोत्सव साजरा केला। अनाथ मुलांना समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी सामाजिक बांधिलकी जपत सामाजिक कार्यकर्ते राहुल सावजी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते। यावेळी मराठी आणि हिंदी गाण्यांच्या संगीतावर तालासुरात धरत मुले व उपस्थित सदस्यांनी एकमेकांना रंग लावत आनंद घेतला। याबरोबरच मुलांसाठी अल्पोहार, पिचकारी व वेगवेगळ्या रंगाचं नियोजन असल्यामुळे मुलांचा आनंद द्विगुणित झाला। या होळी मिलन व रंगोत्सव कार्यक्रमात संस्थेचे कार्याध्यक्ष लीलाधर पिंगळे, सचिव प्रेमाबाई ठाकूर, सरपंच प्रमोद पिंगळे, उपसरपंच पवन ठाकूर, व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हा अध्यक्ष दिलीप घोडमारे, सामाजिक कार्यकर्ते पंकज घाटोळे, कैलाश शर्मा, नृत्य कलाकार आकाश बरबटे, दत्त पॅरामेडिकलचे संचालक जामुवंत वारकरी, पतंजली योग समितीचे भरत थापा, मनोहर दिवटे, सुरेश चाचरकर, दीपक हरणे, मराठी पत्रकार संघाचे माजी जिल्हा अध्यक्ष बाबाराव टेकाडे, संभाजी ब्रिगेडचे विनोद मांडकर, सामाजिक कार्यकर्ते राहुल सावजी, मनोहर घोळसे, संजय टेंभेकर, पुरुषोत्तम नागपूरकर, गिरीश आंदे, संतोष धानोरकर, दिलेश चौरसिया, नितेश गव्हाणे, अनुप पठाणे, गजानन चौधरी, चंदू मडावी, गजानन लाडेकर, सचिन लीडर, शुभम बागडे, दशरथ मते आदींसह गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते। कार्यक्रमाचं संचालन संजय टेंभेकर यांनी केले तर राहुल सावजी यांनी आभार मानले। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी नितेश गव्हाणे, सावनेर।